प्रिय भाई बहन, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 27 एप्रिल 2024 शनिवार। चर्चवर प्रेम करा। जसे ख्रिस्तानही चर्चवर प्रेम केले आणि तिच्यासाठी स्वतःला अर्पण केले। एफेसीस 5 अध्याय 25 वचन। चर्चची स्थापना परमेश्वराने केली आहे, म्हणून देवाचे प्रत्येक मुलाने चर्चवर प्रेम केले पाहिजे। प्रभूने चर्चला स्वतःच्या रक्ताने विकत घेतले आहे। प्रेषित 20 अध्याय 28 वचन। आणि ज्याचे तारण होते त्याने प्रभूने दररोज चर्चमध्ये जोडले। प्रेषित 2 अध्याय 47 वचन। चर्च ही विश्वासणाऱ्याची फेलोशिप आहे। ही अशी जागा आहे जिथे देवाची सर्व मुले भाऊ आणि बहिणी म्हणून एकत्र येतात, आत्म्याने आणि सत्याने परमेश्वराची उपासना करतात। मी एका जुन्या मासिकात देवाची सेवकाने लिहिलेली एक शक्तिशाली प्रार्थना वाचल्याचे घडले। हे खाली प्रमाणे वाचले आहे। प्रेमळ स्वर्गीय पिता, तुम्ही प्रेम आहेत, म्हणून तुम्ही आम्हाला एकमेकावर प्रेम करायला शिकवले आहे। परंतु आम्ही ज्याने तुझी मुले म्हटले जाते त्यांचे एकमेकावर प्रेम नाही, पण देश विभागणी, हट्टीपणा, मस्त अभिमान, राग, जातीभेद, आर्थिक परिस्थितीवर आधारित भेद इतकेच आहेत। आमच्या प्रत्येक रीतीने तुमच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू येतील याची आम्हाला जाणीव आहे। म्हणून परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की तू आमचे हृदय तुझ्या दैवी प्रेमाने भरून टाक। चर्चवर प्रेम करणाऱ्या देवाची मुलांनो, चर्चसाठी प्रार्थना केली पाहिजे। त्यांनी पात्री आणि देवाच्या इतर सेवकांसाठी अश्रूने प्रार्थना केली पाहिजे। जेव्हा राष्ट्रात समस्या असते तेव्हा आम्ही चर्च म्हणून एकत्र यावे आणि उपवास प्रार्थना करावी। चर्चद्वारे सुरुवातीकर्त्याच्या सेवेत स्वतःला गुंतवून द्या। नवीन आत्म्याने भेटा आणि त्यांना परमेश्वराकडे घेऊन जा। ख्रिस्त हा मेंढपाळ आहे आणि चर्च त्यांची कुरणातील मेंढरे आहे। ख्रिस्त हे द्राक्षाचे रोप आहे आणि चर्च ही वनस्पतीचा वेल किंवा शाखा आहे। जेव्हा विश्वासणाऱ्या मध्ये सहवासाने ऐक्य असेल तेव्हाचे चर्च करण्याचे एकतेने वाढू शकेल। एकदा पॉल यांनी उल्लेख केला, असे काही वेळा होते तेव्हा आमच्या चर्चमध्ये फक्त 20 सदस्य होते आणि असे काही वेळा होते तेव्हा सदस्याची संख्या लोकांमध्ये वाढली, पण आमची मंडळी कधीच विकसित झाली नाही, कारण आम्ही प्रत्येक सेवेत चर्च फेलोशिप आणि अंतःकरणाचे एकतेसाठी अश्रूने प्रार्थना करतो। म्हणून नरकाचे दरवाजे आपल्यावर विजयी झाले नाहीत। आम्ही एकजूट आहोत म्हणून आम्ही बलवान आहोत। शत्रू आपल्या एकता आणि सहवासाच्या विरोधात काहीही आणू शकतो। तुमचे प्रार्थना योद्धे यांची गुडघ्यावर उभे राहतात आणि आमच्या विरुद्धच्या सर्व वाईट योजना नाश करतात। देवाची मुलांनो, चर्चची शक्ती ही विश्वासणाऱ्यांची शक्ती आहे। पुढील चिंतनासाठी श्लोक आता। ज्यांनी विश्वास ठेवला त्यांची समूह एक अंतःकरणाचा व एक जीवाचा होता। त्यांच्याकडे असलेली कोणतीही वस्तू त्यांची मालकीची आहे असे कोणीही म्हटले नाही, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये यशस्वी आहे। प्रेषित अध्याय 4 32 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी 1 राजावे अध्याय 1 आणि 2 वचन। संध्याकाळी लूक 19 अध्याय 28 वचन से 48 वचन।
धन्यवाद। वचन